नाशिक परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अभिजित सांबरे यांचा मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपीला गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. प्रमोद जादेदर रणमाळे असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सांबरे यांचा 14 महिन्यापूर्वी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयास्पद मृतदेह आढळला होता. या प्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखेचे अंमलदार मनोहर शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली. सांबरे यांचा खून असल्याची खात्री झाल्याने गुन्हे शाखा पोलीस पथकाने संशयित रणमाळे याला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली आहे. दरम्यान पुढील कारवाईसाठी त्याला कोपरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी, पोलीस हवालदार मनोहर शिंदे